आहात, बरोबर? त्याची काय संकल्पना आहे आणि केव्हापासून तुमची सुरुवात झालेली आहे? आम्ही आता जवळपास आता भरपूर आता महिने झाले की कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं 1 वर्ष झालं आहे, जवळपास 1 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला ट्रेनिंग देण्यात येत आहे. आणि आज नागपूरमध्ये बहनजीची जी सभा झालेली आहे बहुजन समाज पार्टीतर्फे, आम्ही सर्वजण BVF म्हणून म्हणजे बहुजन व्हॉलेंटियर फोर्स हे आम्ही इथे निर्देशित करत आहोत. आणि बहुजन समाज पार्टीतर्फे बहनजीच्या या सभेला आम्ही एक प्रोटेक्शन म्हणून आणि एक गार्ड म्हणून आम्ही इथे सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. फक्त हे संकल्पना जी आहे BSP सभेसाठीच आहे की बाकी अदरही सामाजिक ज्या कार्य त्यामध्ये तुम्ही प्रोटेक्शन म्हणून जाता? नाही, आम्ही फक्त BSPला म्हणजे बहुजन समाज पार्टीलाच आम्ही BVF जे आहोत आम्ही सगळे त्या गोष्टीला त्याला सपोर्ट करू. किती महिलांचा संघ आहे आपला? तरी जवळपास 20 महिला आहोत आम्ही आजच्या सभेला, आणि 20पेक्षा जास्त आहोत, पण आजच्या सभेला आम्ही 20 महिला उपस्थित झालेलो. प्रॉपर नागपूरचीच की नागपूरच्या आजूबाजू सुद्धा आहेत? आम्ही प्रॉपर नागपूरचेच आहोत सर्व. जिथं कुठेही BSPचा कार्यक्रमात तिथे तुम्ही जाता यस आणि तिथं प्रोटेक्शनचं काम करताय? करेक्ट. तुम्ही काय करता वैयक्तिकरित्या, तुम्ही काय करता? आता हाऊसवाईफ आहे सर. परिचय द्या तुमचा परिचय. मी सविता सचिन पाटील, महादुल्याची माझी नगरसेविका आहे. सध्याच माझा कार्यकाल संपलेला आहे. त्या इकडे जय भीम सर्वांना. मी महादुला परिसरामध्ये राहते आणि जवळजवळ 1 वर्ष झाला आम्ही माननीय खांबाळकर सर यांच्या निर्देशनामध्ये आम्ही कॅडर कॅम्प ते आयोजित करतात आणि आम्हाला प्रशिक्षित केलेलं आहे. आणि या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही आमच्या बहुजन समाजामध्ये असणारी आमची परिस्थिती, आमचे महापुरुष, आमच्या महापुरुषांनी या समाजासाठी केलेला संघर्ष सर्वप्रथम आम्ही तो शिक्षित केला, म्हणजे आम्ही जाणून घेतला. आणि आता आम्ही समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत आमच्या महापुरुषांचा संघर्ष, त्यांचा त्याग हा आम्ही सांगण्याकरिता प्रत्येक महिला रोज आपला वेळ काढून ही जात असते. मला एकच आजच्या दिवशी म्हणायचं आहे कि हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक थाली सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक तालाब बनाने के लिए, लेकिन हमारी बहन कुमारी मायावती जी अकेली ही काफ़ी है इस भारत देश को सम्राट अशोका का समाज बनाने के लिए. और मतलब सम्राट अशोका ने जो इस देश को चाहा था कि ये सर्वजन हिताय और सर्वजन सुखाय होना चाहिए, और हमारी बहन कुमारी मायावती जी एक ऐसा सक्षम नेतृत्व है. और ऐसे सक्षम नेतृत्व के बोलते हैं ना कि एक बड़े पेड़ की छाया के नीचे हम बड़े हो रहे हैं, और आने वाले दिन में हम अपने बहुजन समाज को वो न्याय और वो अधिकार वो प्राप्त करके देंगे. यही हम ये मतलब आज के दिन संकल्प करते हैं. और जय भीम, जय भारत, जय संविधान. माझं नाव किरण रामटेके आहे. मी कोराडी महादुला येथे राहते आणि आम्ही जागृती महिला मंचांच्या सगळ्या महिला आहोत. आणि त्या महिलांमध्ये आम्हाला ते खांबळकर सरांनी आम्हाला शिबिराच्या मार्फत आम्हाला हे योगदान दिलं आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा BVFचा हे मिळालेलं आहे. आणि आम्ही तो संघर्ष करत राहू नेहमी, आणि घरोघरी जाऊ जाऊ आम्ही सर्वांना महापुरुषांचा हा संघर्ष सांगत असतो आणि त्यांना एकत्रित करण्याचं काम करतो. माझे नाव विशाखा सुधाकर गेडाम. मी पण महादुल्यालाच राहते आणि मी पण कॅडर कॅम्पच्या माध्यमातूनच आम्ही जुळलेलो आहोत. आणि कॅडर कॅम्पच्या माध्यमातूनच आम्ही जुळलेलो आहोत आणि जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही ठरवलं म्हणजे आम्ही महिलांनी ठरवलं की जागृत महिला मंच म्हणून वेगळा असा मंच तयार करा, की त्या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणजे समाजातील स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. बस एवढंच बोलते. माईक नाही का सेट करून दिलं त्याच्यामध्ये झाला फिक्स झाला का बरोबर, नाही तर अजून तो डॅमेज होईल. तो मी हर्षाली अजय कोमराकर. रेडी.
मी हर्षाली अजय खोब्रागडे मादुला इथे राहते आणि आम्हाला खांबाळकर सरांनी काय म्हणते प्रशिक्षण देऊन कॅडराईज केलेलं आहे. आम्ही जागृती महिला मंच हा असा मंच तयार केलेला आहे आणि आम्ही BSPच्या माध्यमातून सगळ्यांना जागृत करण्याचं कार्य करतो. नमबुद्धाय, जय भीम. माझं नाव आम्रपाली आकाश सोनार आहे. मी झेंडाचौक महादुला येथून आलेली आहे. आज आम्ही जवळपास इथे 20 लेडीज आलेलो आहोत की आम्ही म्हणजे जागृती महिला मंचच्या मार्फत इथे आम्ही BVF हा म्हणजे युनिफॉर्म इथे धारण केलेला आहे की आम्ही आमच्या बहीण कुमारी मायावती यांच्या सभेला येऊन आम्ही इथे लोकांना अशी सुरक्षा काय करता तुम्ही, काय करता? मी तर हाऊसवाईफच आहे. मी मार्केटिंगचं वगैरे करते. ते करता करता हे पण काम ते करता करता मी सामाजिक कार्याचं देखील काम करत असते. जय भीम, नमबुद्धाय सर्वांना. माझं नाव सुप्रिया सचिन रंगारी, महादुला कोराडी इथून आलेली आहे आणि आम्ही सर्व जागृती महिला मंच तर आहोत, पण याच्या आधी आम्ही BSP काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. कॅडर कॅम्पच्या माध्यमातून खांबाळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही BSP काय आहे समजलो आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यसुद्धा करत आहोत. जागृती महिला मंच तयार केला, पण त्याच्याद्वारे आम्ही EVMसाठी मोर्चा पण काढलो आणि त्याचप्रकारे EVMच्या मोर्चासोबत इलेक्ट्रिक बिल आमच्या गावामध्ये जी समस्या होती तीसुद्धा आम्ही सोडवली आहे आणि अशा प्रकारे आम्ही दररोज हे BSP जिंकून आली पाहिजे त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. जय. पण मॅडम तर EVMच्या विरोधात नाहीत, मायावती. त्या माध्यमातून आम्ही माझं नाव कांचन एक मिनिट रेडी. माझं नाव कांचन सम्राट भालाधरे. मी महादुला कोराडी येथे राहते आणि आम्ही सगळ्या माननीय खांबाळकर सर यांच्या प्रशिक्षणार्थ तयार झालो. त्यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा सांगितली आणि त्याच माध्यमातून आम्हाला काहीतरी, जेव्हा आम्हाला हे सगळं आमच्या महापुरुषांची विचारधारा कळली तेव्हा आम्हाला वाटलं की आता आम्ही लोकांपर्यंत कशा प्रकारे पोचवायचं. तर त्याकरिता आम्ही जागृती महिला मंच हा तयार केला आणि या माध्यमातून आम्ही 15-20 महिला प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी जसा वेळ मिळाला आम्हाला आम्ही जातो आणि त्यांना ही विचारधारा सांगतो आणि BSP काय आहे, कशा प्रकारे आपण मायावतीजींना यावर म्हणजे प्रधानमंत्री निवड केल्या पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. जे आपले महापुरुषांनी जे कार्य केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देत असतो. धन्यवाद. जय भीम, जय जय भीम. सगळ्यांना माझा जय भीम. मी वर्षा भालेराव. मी आशा वर्करचे काम करते आणि जे आम्हाला खांबाळकर सरांनी बहुजन समाजाविषयी जे माहिती सांगितली तसेच काशीराम साहेबांनी जे सोती हुई कोम जगाई आहे आणि जे काही राहिलेलं काम आहे ते आम्ही करतोय. घरोघरी जाऊन आमचा ग्रुप सगळ्या बायांमध्ये जातोय आणि बायांना सांगतोय की फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे. सत्ता ही तर आहेच, पाहिजेच आहे, पण प्लस महापुरुषांचे जे विचार आहेत ते प्रत्येकांपर्यंत पोचले पाहिजे. महापुरुषांचे विचार जर पोचले की लोक आपोआपच BSPकडे वळतील आणि BSPची एक दिवस सत्ता येणार म्हणजे येणारच आहे. चाहे कितीही प्रॉब्लेम आला तरी लोक वळतील, लोकांना कळेल. तेव्हा बाबासाहेब म्हणायचे की माझे लोक अशिक्षित आहेत त्याच्यामुळे ते BSPला मत देत नाहीत. जेव्हा ते शिक्षित होतील तेव्हा त्यांना कितीही पैसे दिले, कितीही प्रलोभन लावले तरी ते लोक आपलं मत विकणार नाही आणि BSPला एक दिवस निवडूनच आणतील आणि बहीण कुमारी मायावतींना पंतप्रधान बनवण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. एवढंच या प्रसंगी मला बोलायचं आहे. मी माझं काम करून प्लस हे जनजागरणाचं पण काम करते आहे. लोकांना घरोघरी जाऊन सांगते आहे की आपल्याला BSPच पुढे नेणार आहे, इतर कोणतीही सत्ता नेणार नाही आहे. हे लोक सगळं आपलं घर भरतात. आपल्या लोकांना म्हणजे जे समाजकार्य जे महापुरुषांनी केले ते महापुरुषांचं कार्य पुढे नेण्याचं काम हे लोक करत नाहीत. ते फक्त दिशाभूल करतायत. ते तोडो आणि राज्य करो हेच काम करतायत. हे लोक सगळे RSS वाले ते आपलंच काम करतायत की बहुजन लोक कसे विस्कळले पाहिजे, कसे दुभागले पाहिजे आणि आम्हीच सत्तेत राहिलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही हे कदाही होऊ देणार नाही. कॅडर कामच्या माध्यमातून आम्ही एवढ्या सगळ्या जणी तयार झालेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या प्रत्येकजण हिरीने भाग घेऊन घरचे कामं करून घरातलं सगळं करून प्लस आपला जॉब करूनही या संध्याकाळी वेळ काढून लोकांपर्यंत पोहोचतात, गावागावांमध्ये जात आहेत, लोकांना आपले विचार सांगतायत.
बहुजन म्हणजे जे बहीणजीने संघर्ष केला त्यांनी आपलं सगळं पूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवलं. त्याचं योगदान त्यांना मिळालंच पाहिजे, त्याचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे. आणि पंतप्रधानपदी जोपर्यंत त्या पोचत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हे काम शेवटपर्यंत आम्ही करत राहू, हे आमची पूर्ण गॅरंटी आहे. जय भीम साथियों, कुमार गोनेकर, नागपुर जिला संयोजक BVF, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर। BVF ये क्या है? BVF ये है बहुजन वॉलेंटियर फोर्स। ये आदरणीय माननीय कांसीराम साहब जी ने हमारी बहुजन समाज पार्टी के लिए एक फोर्स के रूप में लोगों की सुरक्षा के लिए, बहन जी के मिशन को आगे बढ़ाने के लिए ये अपनी अपनी जिम्मेदारी निस्वार्थ रूप से लोगों की सेवा, झगड़ा नहीं होना चाहिए, सेफ सुरक्षित रहना चाहिए, जिसमें हमारा मिशन फुले शाहू अम्बेडकर जो विचारधारा है, जो एक संघर्ष है, जिसमें मान्य और जैसे आज का दिन जो है राष्ट्रपिता ज्योतिराव जी फुले की आज जन्म जयंती है आज की। BVF जो इसकी स्थापना कब हुई है? हाँ, BVF की बहुजन वॉलेंटियर फोर्स की स्थापना ये DS4 था पहले, दलित शोषित संघर्ष समिति। उसके बाद में ये जो से बामसेप के माध्यम से जैसी ये जो फोर्स होना चाहिए, जैसे समता सैनिक दल है, उसी प्रकार से ये एक लोगों की सुरक्षा के लिए ये बहुजन वॉलेंटियर फोर्स मान्य और यूनिट कहाँ पे चालू है? ये यूनिट पूरे इंडिया में है, साउथ में भी है, उत्तर प्रदेश में भी है, और अभी हम नागपुर में आज का जो बहुत ही अच्छे तरीके से आज लोगों तक के जो सेवाएं प्रदान करी है, उसमें लोगों के लिए दिल से निस्वार्थ भाव से अपना समय का योगदान दिया हुआ है, जिसमें बहन कुमारी मायावती जी आने वाले समय की प्रधानमंत्री PM। जहाँ BSP का कार्यक्रम रहता है, आप वहाँ सुरक्षा प्रदान करने के लिए जाते हो? यस, जहाँ जहाँ भी निस्वार्थ अपने इससे जाते करते हैं। हुए ये हाँ, आप वो भी सेवा यस 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 यस, एक जन सेवा, देश सेवा। सर मुझे भी धीरे धीरे ये समर्पण भाव से तो वैसे बहुत पहले से हूँ मैं, लेकिन जो मेरा काम को देखते हुए मुझे यहाँ से नियुक्त किया है जिला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर के माध्यम से, जिसमें हमारी टीम जो है अभी जो यहाँ से महिला टीम थी पूरी टोटल, ये हमारी टीम है, मतलब पूरी टोटल। धन्यवाद। जय भीम, जय भारत।